झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये बीडीपी म्हणजेच बायोडायव्हर्सिटी पार्कचा प्रश्न मिटला असं वाटत असतानाच पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुण्यामध्ये समाविष्ट गावांमधल्या टेकड्यांवर बांधकामांना मनाई करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची मोठी अडचण केली आहे। तर जमीन मालकांच्या दृष्टीने हा निर्णय अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया या भागातल्या नगरसेवकांनी दिली आहे। जमीन मालकांना 8% ग्रीन टीडीआरच्या बदल्यात समाविष्ट गावातल्या टेकड्या सुरक्षित करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे। 23 गावातलं सुमारे 773 हेक्टर खासगी क्षेत्र यामुळे आरक्षित होणार आहे। साहजिकच यापुढे इथं बांधकाम करता येणार नाही। पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह असला तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत। शहराच्या जुन्या हद्दीतल्या टेकड्यांवर 4% बांधकामांना परवानगी आहे, मग समाविष्ट गावांबाबत दुजाभाव का? 100% जमिनीचा केवळ 8% मोबदला हा कुठला न्याय? बांधकामांना परवानगी नसलेल्या जमिनीवर अनधिकृत झोपड्या उभ्या राहणार नाहीत याची खात्री आहे का? याच प्रश्नांवरून स्थानिक जमीन मालक आणि ज्यांनी टेकड्यांवर किमान 4% बांधकामांना परवानगीचा आग्रह धरला होता त्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय। महापालिकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बीडीपी झोन आरक्षित आहे, लोक कोणी थांबत नाही। आज पालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी 4% टीडीआर किंबहुना आता 8% देण्याचं जे काही मान्य केलेलं आहे, तर त्याला कुणी मान्यता देणार नाही। समाविष्ट गावांमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे या ठिकाणी पक्षाची कोंडी झाली आहे। काँग्रेसला मात्र त्यात राजकारण असल्याचं मान्य नाही। टेकड्या वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय पक्षाच्या भूमिकेचा विजय असल्याचा दावा काँग्रेसने केलाय। पुणे शहरासाठी जिथं ऑक्सिजन टँक लागतं त्या ऑक्सिजन टँकच्या दृष्टिकोनात हे सगळे टेकड्या हा बीडीपी मध्ये 8%चा टीडीआर देऊन करावं हाच हेतू फक्त काँग्रेस पक्षाचा असेल, दुसरं त्यात काही हेतू नसेल। राष्ट्रवादी आणि भाजपनं सुरुवातीपासूनच टेकड्यांवर बांधकामांना परवानगीचा आग्रह धरला होता, तर काँग्रेस शिवसेनेनं त्याला विरोध केला होता। त्यामुळे समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजूर होऊनही बीडीपीचा निर्णय प्रलंबित होता आणि अखेर जो निर्णय झालाय तोही वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। टेकड्यांवरील बांधकामाच्या विषयावरून मित्रपक्ष असे विभागले गेलेत। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस मरणपूरक, तितकाच आगामी काळात राजकारण पूरक ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।